प्रवीण दरेकरांनी फुगेवाडीतील एका सामान्य नागरिकाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र विधान परिषदेत वाचून दाखवलं। विरोधक एखाद्या गोष्टीचा बाऊ करत आहेत अशी टीकाही यावेळेला दरेकरांनी केली। चांगल्याला चांगलं म्हणणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपली परंपरा आहे। परंतु केवळ राजकीय विद्वेषातून आपल्याकडे काही मुद्दा नाही, आपल्याला काही मांडायला नाही आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी बाऊ करायचा, सरकारला कटघऱ्यात त्या ठिकाणी पकडायचं। आणि ज्या राज्याचे मुख्यमंत्री या देशात लोकप्रिय आहेत, जे या महाराष्ट्राच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, त्यांविषयी बोलतायत, त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आत्ताच माझ्याकडे या ठिकाणी एक पत्र आले। फुगेवाडीचा एक सर्वसामान्य रहिवासी आहे। आपण कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा व नीतिमत्ता असलेले धुरंधर, मेहनती, महाराष्ट्रातील जनतेचं जीवनमान सुधारणारे एक महान राजकारणी आहात। कोण बोलतोय? सर्वसामान्य माणूस बोलतोय या महाराष्ट्रातला। आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवत आहात। दिवस रात्र या महाराष्ट्रासाठी कष्ट करणं एवढं एकच काम आपण त्या ठिकाणी करत आहात। या संवेदना महाराष्ट्रातील आहेत। आपण मुंबईत प्रॉपर्टी घ्यायचं लांब राहिलं, मुंबईत स्वतःच्या मालकीचं घर देखील आपण घेतलं नाही, 4 व्हीलर गाडी देखील घेतली नाही। राज्यातला सर्वसामान्य माणूस सांगतोय या वेदना आहेत, या संवेदना आहेत। सभापती महोदय, आपण या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, हे महाराष्ट्र राज्याचं मोठं भाग्य आहे। देवाभाऊ, आपण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवताय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, गर्व आहे। आदरणीय देवाभाऊ।